वरतून कडक आहे ना तेवढंच नारळ आतमध्ये मऊ देखील आहे. जेवढं नारळ वरतून कडक आहे तेवढंच नारळ आतमध्ये गोडही देखील आहे. परंतु बापही तसाच आहे. वरून दिसतो कठोर परंतु अंतःकरणामध्ये अगदी मायाची लाजाळ आहे. अहो बाप सगळ्यांना रडताना दिसत नाही. बाप रडतो आयुष्यामध्ये पण कधी रडतो? अरे एका पहिल्या दिवशी रडतो ज्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न ठरतं. पहिल्या दिवशी रडतो आपल्या मुलीचं लग्न ठरतं त्या दिवशी पहिल्या दिवशी रडतो. दुसऱ्या वेळेस रडतो ज्या वेळेला आपल्या मुलीला वाटं लावतो. आणि तिसऱ्या दिवशी रडतो तिसऱ्या वेळेस रडतो ज्या वेळेला आपलाच मुलगा ज्याला लहानाचं मोठं केलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तो मुलगा घराबाहेर हकलतो. का घराबाहेर हकलतो? अरे आपले का वंशाचा दिवा हवा आपल्याला? पंथी का दिवा उजेड देत नाही? पंथी का उजेड देत नाही का? दिवाच का हवा? तर जुन्या लोकांची पद्धत आहे की वंशाला दिवा हवा. अरे मुली ही कशामध्ये कमी नाही. आता कशात कमी आहे? अरे कलेक्टर मुली आहे, इंजिनियर मुली आहे, प्रत्येक गोष्टीत मुली मागे नाहीये. मग आपण याच गोष्टीमध्ये मुलीला का मागे ठेवतो? अरे ज्या घरामध्ये मुलगी आहे ना, ज्या घरामध्ये मुलगी आहे ना, तो बाप जरी जगाचा राजा नसला ना तरी आपल्या मुलीचा राजा असतो. आपल्या मुलीचा राजा असतो. जरी ती मुलगी जगाची राणी नसली तरी ती आपल्या बापाची राणी असते, लाडाची लेक असते. अरे तो लहानाची मोठी लेक करतो. सर्वात श्रेष्ठ दान कोणतं आहे माहितीये का? तर कन्यादान आहे. अरे आपण भूमिदान करा, अन्नदान करा, कितीही दान केले ना तर या सर्व दानापेक्षा पवित्र आणि श्रेष्ठ म्हणजे कन्यादान आहे. आणि ते भाग्य फक्त बापालाच लाभतं. ते भाग्य फक्त बापालाच लाभतं. बापच कन्यादान करतो मुलीचं. आणि तोच बाप आज या घरातून निघून गेला. बाप कसा आहे? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा. त्याच्या सवाच्या धारा तुला दिसणार कशा. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागा तो